हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, प्रत्येक स्त्रीला प्रश्न म्हणजे संध्याकाळच्या जेवणाला काय करायचं? आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे ना, की आहे ना लगेच होणारं पाहिजे, झटपट पाहिजे आणि हेल्दीसुद्धा हवे. तर आज आपण आहे ना एक भाताचा प्रकार करणार आहे आणि त्यात ना आपण एक कडधान्य इन्क्लूड करणार आहे. त्याला प्रोटीन रिच करण्यासाठी झटपट होणार आहे, कमीत कमी साहित्यात होणार आहे. 3, 2, 1. मटकी भातासाठी आपण आहे ना एक भांडं घेतलंय. त्यात ना बरोबर आहे ना 1 बाऊल आपण तांदूळ घेतलाय. हा बासमती तांदूळ आहे, इंद्रायणी नाही. नाहीतर काय होतं, आपला जो भात आहे मटकी भात तो ना मोकळा होणार नाही, गिचका होईल. आता आपण काय करूयात, हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पाणी काढून ठेवूयात. धुतलेला तांदूळ हा आता 5 ते 10 मिनटं आपण ठेवणार आहोत. मटकी भातासाठी आपल्याला खोबऱ्याचं वाटण करायचं आहे. मी काय केलं माहिती का, की छोटा आपला आहे ना पंजा एवढा, म्हणजे एवढा आहे ना तुकडा घेतलेला आहे आणि छानपैकी गॅसवर आपण मस्तपैकी काळा असा भाजून घेतलेला आहे. आता आपण काय करूयात, की ह्याचे आहे ना बारीक काप करूया. खोबऱ्याचे आपण आहे ना असे बारीक काप करून घेतले. आता हे जे काप आहेत ते आहे ना छोट्या मिक्सरमध्ये काढूया. यात आता अर्धा चमचा जिरे, लसणाच्या पाकळ्या. आता आपण हे मिश्रण आहे ना जाडसर वाटून घेऊया. आपण मस्त असं आहे ना जाडसर याचं वाटण करून घेतलेलं आहे. आता आपण आहे ना फोडणी द्यायला घेऊया. मटकी भातासाठी आपण आहे ना जेवढा तांदूळ घेतलाय ना तेवढीच मटकी घ्यायची. आता घरी मी आहे ना ही जी मटकी आहे ती भिजवून मोड आणलेली आहे. सो ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त हवे असेल ना तरी तुम्ही घेऊ शकता. आपण ना डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत. सो छोट्या कुकरमध्ये आपण आहे ना एक छोटा डाव आपण तेल घालून घेऊया. तेल आपलं मस्त कडकडीत तापलेलं आहे. त्यात आता अर्धा चमचा मोहरी, मस्त मोहरी पण तडतडली. त्यात आता हिंग, थोडीशी हळद, शेंगदाणे आणि ही मटकी. तर आता काय करायचं आहे, आपण छानपैकी आहे ना परतून घेऊ आधी ही मटकी, म्हणजे मग चव खूप छान लागते. मटकी परतून झाली ना की त्यात आपण हे जे वाटण केलं होतं ना, खोबरं, जिरे आणि लसूण, हे सगळं घालूया. आता हे वाटण जे आहे ना ते सुद्धा आपण ह्याच्याबरोबर अगदी 30 सेकंद परतून घेऊया. त्यात ना चवीप्रमाणे मीठ. हा जो मटकी भात आहे ना आपण स्पेशल आहे ना गोडा मसाला यातला करणार आहोत. सो इथे ना मी जवळजवळ एक 2.5 ते 3 चमचे आहे ना गोडा मसाला घातलेला आहे. बाकी आपण लाल मिरची पावडर वगैरे काही घालणार नाही आहे. जर आता गोडा मसाला अवेलेबल नसेल ना तर तुम्ही घरगुती मसाला तुमचा जो असतो ना तो ह्याच्यात घातला तरी चालेल. आपला हा आता इतका छान ताजा गोडा मसाला आपण घरी केलेला आहे ना, त्याचा सुगंध पण एवढा सुंदर येतो आहे ना. याद आहे ना, आता आपण धुतलेला जो तांदूळ आहे तो घालून घेऊया. आता हा जो तांदूळ आहे ना तो छानपैकी आहे ना ह्याच्यात अगदी 1 मिनिट आहे ना हलवून घ्यायचा. का माहिती का, की आपला जो मटकीचा जो भात आहे तो छान असा मोकळा होतो, गिजगा होत नाही, गोळा होत नाही अजिबात, म्हणून. आता आपण तांदूळ 1 बाऊल घेतला. सो त्याच्या दुप्पट पाणी घालणार आहे, म्हणजे 2 बाऊल आपण आहे ना इथे पाणी गरम करून घेतलं आहे ते घातलं आहे. आता इथे या मिक्सरमध्ये आपण आहे ना मसाला बारीक केला होता, त्यात अगदी 2 चमचे पाणी घातलेलं आहे, मसाला वाया जायला नको म्हणून, तर ते पण पाणी घातलं आहे. आता छानपैकी आहे ना आपण हे मिक्स करूया आणि खळखळून आधी याला ना उकळी काढून घेऊया. फ्रेंड्स, इतकी मस्त खळखळून उकळी आलेली आहे. आता आपण आहे ना कुकरचं झाकण बंद करायचं आणि बरोबर 1-3 शिट्ट्या आपण काढून गॅस बंद करणार आहोत. 3 शिट्ट्या झाल्यावर आपण आहे ना गॅस बंद केलेला आहे. आता अर्ध्या तासाने आपण आहे ना झाकण उघडूया. फ्रेंड्स, अर्धा तास झालेला आहे. आपण आता झाकण उघडून चेक करूया. हे बघा, मस्त असा गरमागरम छानपैकी आहे ना मटकी भात आपला तयार झाला आहे. आणि तुम्ही शीतं पण बघू शकता ह्याच्यातली तांदळाची, एकदम छान मोकळी मोकळी झाली आहे. आता आपण आहे ना हा जो भात आहे तो सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, रात्रीच्या जेवणासाठी पटकन होणारा कुकरमधला मस्त असा चविष्ट मटकी भात तयार आहे. त्याच्यावर आपण थोडं तूप तर घालून घेतलेलंच आहे आणि फायनल आपण आहे ना गार्निश केलेलं आहे फ्रेश अशी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने. काय मंडळी, एका दिवसाचा संध्याकाळचा जेवणाचा प्रश्न सुटलाच असेल ना.
येस. आता ह्याच्यात आपण आहे ना कडधान्य मटकी वापरलेलं आहे, त्याच्याऐवजी तुम्ही मूग वापरू शकता. कुठलंही कडधान्य तुम्हाला जे आवडेल ते वापरू शकता. कारण प्रोटीनयुक्त आहे आणि वेट लॉस जर्नीवर आहे त्यांना तर चांगलंच आहे. अजून एक गोष्ट म्हणजे ना ह्याचा रेशिओ तुम्ही बदलू शकता. म्हणजे मटकी आहे ना 1.5 बाऊल घेतला आणि अर्धा बाऊल आहे ना तांदूळ घेतला ना तरीही चालेल. म्हणजे जेवढी पोटात आहे ना भाजी जाईल तेवढं चांगलं. सो नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.